नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. आजीनाती ब्लॉगमध्ये मी मीनाक्षी तुमचं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, अधिकचा महिना लागून 15 दिवस झाले, पण आपण काय धोंडे अजून केले नाही ना, देवाला दाखवले ना, आपण घरी खायला केले. तर घरी खायला न करण्याचं रिझन एवढंच की मुलांना बिलकुल आवडतच नाही. तर आमची आई म्हणायची की धोंड्याच्या महिन्यामध्ये पूर्ण तीन वेळेस धोंडे केले गेले पाहिजेत. तर त्याच्या मागचं रिझन काय सांगता यायचं नाही मैत्रिणींनो, पण आई म्हणायची, कानावर शब्द पडायचे, कधी त्याच्यावर अभ्यास केला नाही आपण. तर चला आता 15 दिवस राहिलेत, तर मग आपण केलेत. आणि करण्याचं रिझन पण मुलगा जायचा बाहेर होता, तर म्हटलं चला करू. आणि मुलगा बाहेर जायचा करायचं म्हणजे कुठेतरी मनालाच एक आपल्या समाधान, कुठेतरी आपणच आपल्या मनाला जसं काही समजवतो. कारण मुलगा पोळी हा प्रकार खातच नाही, म्हणजे खात नाही म्हणजे एक घास पण नाही खाणार. आपण देवाला तरी नैवेद्य ठेवला आणि त्याला जरी विनवणी केली तर तो तरी कदाचित म्हणून की हा ही मला खूप विनवणी करते आणि चला आपण थोडंसं ट्राय करू म्हणून. पण हा टेस्ट पण करणार नाही. तरी पण त्याने एक धोंडा खाल्ला तर मला ना माझ्या समाधान वाटलं की चला त्याने खाल्ला म्हणून. डाएट वगैरे करतो असं पण नाही आहे, पण त्याला मुळातच गोड आवडत नाही. आणि पोळी हा प्रकार मला वाटतं त्यालाच काय, तर ही नवीन जी पिढी आहे त्यांना पोळी हा प्रकार आवडतच नाही आहे. आणि कुटाणे पण असते, तर मला असं वाटतं पुढची पिढी आवडत नाही ती एक, आणि कुटाणे असते त्यामुळे करायची पण नाही मला वाटते पुढची पिढी. तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आपण केले धोंडे आणि देवाला दाखवले. आता देवाला दाखवले त्या सगळ्या आपल्या मनाला समाधान वाटण्यासाठी गोष्ट आहे. ॲक्च्युली देव पण खात नाही, पण चला त्या निमित्ताने आपण करायचा प्रयत्न करतो. आणि पूर्वी ह्या ज्या प्रथा लावून ठेवल्यात, अधिकचा महिना वगैरे म्हणा किंवा काही जे सण येतात त्या निमित्ताने पूर्वी लोकांना वेळ नसायचं, कामं भरपूर असायचे, तर खायला भेटायचं नाही. त्यावेळेस ह्या गोष्टी केल्या जायच्या आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचे पूर्वीचे लोक. त्यांच्या हेल्थ पण चांगल्या होत्या, डायजेशन व्यवस्थित होतं. आजकाल सगळंच बिघडलेलं आहे, त्याच्यामुळं आनंद कशात नाही, हे सगळं फर्ज राहिले. चला बाय, धन्यवाद.